आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ढगे सर, आधीचा 25%, आताचा 25%, एकूण 50% आयात कर अमेरिकेने आता भारतीय वस्तूंवर लावलेला आहे. मोठा परिणाम भारतातून ज्या वस्तू निर्यात होतात अमेरिकेमध्ये त्यावर होऊ शकतो. काय तुमचं या संदर्भातला आकलन? अपेक्षेच्या अनुसार मागच्या काही दिवसांमध्ये जी चर्चा सुरू होती, अगोदरचा 25% हा टेरिफ लावला होता आणि त्यात पेनॉल्टी म्हणून आणखी 25% लावलेला आहे. मुळातच ट्रम्प प्रशासनानं सांगितलं होतं की या 25%च्या ऍडिशन मध्ये भारत हा ब्रिक्स नेशनचा एक सदस्य आहे, म्हणून ऍडिशनली आम्ही 10% टॅक्स हा ब्रिक्स नेशनवर त्या ठिकाणी लावणार आहोत. कारण हे ब्रिक्स नेशन डी डॉलरायझेशन म्हणजे थोडक्यात जागतिक स्तरावर जे आहे डॉलरचं महत्व कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्याच्या सोबतीला रशियाकडून आपण डिफेन्स इक्विपमेंट घेतोय, त्याचबरोबर क्रूड ऑइल त्या ठिकाणी इम्पोर्ट करतोय. म्हणून अप टू 100% आम्ही जे आहे भारताविरुद्ध पेनॉल्टी लावू अशा प्रकारचं सुतोवाच ट्रम्प प्रशासनानं केलं होतं. पण आज घडीला आधीच्या 25%च्या टेरिफमध्ये आणखीन ऍडिशनल 25% पेनॉल्टी लावण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि असा साधारणतः 50% टेरिफ रेट त्यांनी लावलेला आहे. असं जरी असलं तरी माझ्या मते नक्कीच म्हणजे आज घडीला आपण अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय व्यापार पाहिला तर आपल्या बाजूनं $45 बिलियन एवढं ट्रेड सरप्लस आपल्याकडे त्या ठिकाणी, तर याच्यावर विपरीत परिणाम होईल असा एक कयास मानला जातोय की साधारणतः 25% आपलं जे अमेरिकन एक्सपोर्ट आहे त्यावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. पण असं जरी असलं तरी आपलं ऍग्रीकल्चर सेक्टर, डेअरी सेक्टर, त्याचबरोबर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर याला कुठलीही बाधा पोहोचू नये म्हणून अमेरिकन वस्तूंना आपण मार्केट ऍक्सेस देत नाहीये आणि हेच अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला खुपलेलं आहे. म्हणून त्यांनी जे आहे दबाव तंत्र म्हणून हा सगळा प्रयत्न ते त्या ठिकाणी करतायत. हे जरी दबाव तंत्र असलं, 50% टॅरिफ रेट जरी त्यांनी लावला असला तरी माझ्या मते त्रिसूत्री भारतानं त्या ठिकाणी अवलंबावी. एक म्हणजे अमेरिकेसोबत आणखीनही जे आहे ट्रेड निगोशिएशनच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून हा रेट कमी करता येऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन. फक्त अमेरिकाच नाही तर युनायटेड किंगडम आहे, न्यूझीलंड आहे, मर्कोसूर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड डीलच्या माध्यमातून भारताला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला खमक्या रीतीनं जागतिक स्तरावर उभा राहायचं असेल तर आत्मनिर्भर भारत, प्रत्येक भारतीयाने जे आहे विदेशी वस्तूंच्या ऐवजी भारतीय उद्योग क्षेत्राला त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला कसा आपल्याला एक प्रकारे पाठिंबा देता येईल, कशी चालना देता येईल, यासाठी जर प्रत्येक भारतीयानं त्या ठिकाणी प्रयत्न केला तर नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये जागतिक स्तरावर अशा प्रकारची बोली, अशा प्रकारची दादागिरी ट्रम्प प्रशासनाकडे जे केली जाते त्याला आपण जे आहे जशास तसं उत्तर देऊ शकू. सर, आपण याविषयी बोलताना म्हणतोय की आता भारताकडून जे एक्सपोर्ट होतोय, निर्यात ज्या गोष्टी होत आहेत त्या कमी होतील, मात्र मुख्यत्वे कोणत्या सेक्टरमधल्या गोष्टींचं निर्यात कमी होईल असं आपण म्हणू शकतो? तुम्ही म्हणताय ऍग्रीकल्चर आणि डेअरी त्या सेक्टर्सचा तुम्ही उल्लेख केला की त्यावर भारतानं फोकस केलं पाहिजे, मात्र कोणत्या सेक्टरमधल्या गोष्टींची निर्यात आता कमी होईल असा अंदाज लावता येईल आपल्याला? मुळात आपण जे आहे अमेरिकेला जे मोठ्या प्रमाणावर निर्यात करतोय, आकड्यांच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जेम्स अँड ज्वेलरी, त्या सोबतीला जे आहे टेक्सटाईल अँड ऍपरेल सेक्टर म्हणजे वस्त्रोद्योग असेल, जेम्स अँड ज्वेलरीज असतील, काही इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स असतील, हे मोठ्या प्रमाणावर जे आहे अमेरिकेमध्ये आपण त्या ठिकाणी निर्यात करतोय. आता थोडीशी पुढची 30 सेकंद मी त्या ठिकाणी घेतो. मुळात मुद्दा काय आहे, अमेरिकेनं आपल्यावर 25% म्हणजे 50% टॅरिफ लावला. हा फक्त प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही. प्रॉब्लेम हा आहे की एका बाजूला आपल्या विरुद्ध त्यांनी 50% टेरिफ त्या ठिकाणी लावला, तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत आपले जे कॉम्पिटिटर होते, जे अमेरिकन मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू निर्यात करत होते, ते म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्सटाईल सेक्टर आपण जर घेतलं तर बांगलादेश सारखा देश, व्हिएतनाम सारखा देश, त्यांच्यावर मात्र जे आहे फक्त 20% टॅरिफ हा अमेरिकन प्रशासनाला लावलेला आहे. तर आपल्या विरुद्ध जो आहे 50% टॅरिफ लावलेला आहे. म्हणजे भारतातली 100 रुपयाची वस्तू ही अमेरिकेमध्ये 150 रुपयामध्ये जे आहे तिथल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मानलो तशाच प्रकारची वस्तू बांगलादेश आणि व्हिएतनामची कमी किमतीमध्ये जर उपलब्ध असेल तर अमेरिकन नागरिक भारताच्या वस्तू कमी त्या ठिकाणी घेतील आणि आपल्या कॉम्पिटिटरची जास्त घेतील. म्हणजे आपला रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी जातोय आणि म्हणूनच आपल्या एक्सपोर्टवर याचा येणाऱ्या काळामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण जर आपल्या एक्सपोर्टवर परिणाम होईल असं आपण म्हणतोय, अमेरिकेला हे सगळं करून नेमकं काय साध्य करायचं? आंतरराष्ट्रीय पातळीवर असं नेमकं काय अमेरिकेला हवंय की भारतावर त्याचा विपरीत परिणाम व्हावा अशी भूमिका अमेरिका घेते? काय वाटतं आपल्याला? याचे खूप वेगवेगळे कारणं आहेत आणि त्यामधलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुळातच फक्त भारताविरुद्ध नाही, एकूणच ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये जे आहे टॅरिफ म्हणजेच एक प्रकारे आयात कर, याला एका वेपन सारखा जो आहे वापर ट्रम्प प्रशासन त्या ठिकाणी करतंय. दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे भारताच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर
भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी, म्हणजे भारत ज्या एका बाजूला म्हणतोय की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, आम्ही जे आहे आमच्या धोरणाच्या बाबतीत ना आम्ही अमेरिकेच्या बाजूने आहोत ना रशियाच्या बाजूने आहोत, आमचं नॅशनल इंटरेस्ट लक्षात घेऊन आम्ही वेळोवेळी निर्णय घेतो. मग मागच्या काही काळामध्ये रशियाकडून आपण मोठ्या प्रमाणावर ऑइल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर डिफेन्स इक्विपमेंट घेतलेले, त्याचा सुद्धा जे आहे कुठेतरी राग हा अमेरिकेच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात असणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्केट ऍक्सेस, म्हणजेच या दबाव तंत्राच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये साधारणतः 30 ते 40 मेट्रिक टन एवढं जे अॅग्रिकल्चरल सरप्लस आहे, जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स पासून तयार केलेलं सोयाबीन असेल, मका असेल, हे जे आहे भारतामध्ये डंप करण्यासाठी एक प्रकारे हे दबाव तंत्राचा भाग म्हणून त्या ठिकाणी आहे. पण असं जरी असलं तरी आपण या जीएम क्रॉप्सला भारतामध्ये एंट्री देणार नाही. बरं, धन्यवाद ढगे सर, तुम्ही ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी. यानंतर